उत्कृष्टरित्या या ठिकाणी पूनम गंधाक्षे या विद्यार्थिनींना भगवद्गीतेचे विचार सांगितलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून 5000 वर्षापूर्वी भगवद्गीता कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनासाठी सांगितली। का सांगितली? कारण तो हातबल होऊन गेलेला होता। समोर ज्यांच्याशी लढायचं होतं ते भाऊ होते, गुरु द्रोणाचार्य होते, काका होते, सर्व नातलग होते। पण यांच्याशी मी कसं लढू? 11व्या अध्यायापर्यंत आपण बघितलंय की विश्वरूप दर्शन जेव्हा भगवंतानं सांगितलं तेव्हा अर्जुन सर्व बाजूला ठेवून देतो आणि करिष्यी वचनं तव, तुम्ही म्हणशाल त्या पद्धतीनं। म्हणजे आपण म्हणतो की भगवद्गीता प्रेम म्हटलं तर माता, संयमाचे घाट म्हटलं तर पिता आणि शास्त्र म्हटलं तर गीता। म्हणजे अशी गीता आपली आई आहे। गीता से क्या नाता है, गीता हमारी माता आहे। जसं आई आपल्या मुलाला सांभाळते, गीते म्हणजे जसं आई संगोपन करते तसं गीतेचं अनुकरण करणारा, गीता वाचणारा आणि गीतेचे विचार जीवनात आणणारा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कदापि अपयशी ठरतच नाही। आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भगवद्गीतेचं अवलोकन केलं, अनुकरण केलं, आत्मसात केली, त्यामध्ये स्वामी विवेकानंद असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असेल, लोकमान्य टिळक असेल, रामकृष्ण परमहंस असतील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील किंवा महात्मा गांधी असतील, यांचा जर आपण विचार केला तर भगवद्गीतेचं यांनी अवलोकन केलं, भगवद्गीता यांनी आत्मसात केली आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये आज ते अजरामर झाले। गीतेचं साधन योगच असं सांगतो आपल्याला। आपला तो लोकोत्तर अशा प्रकारचा धर्मग्रंथ आहे, परंतु भगवद्गीतेमध्ये हिंदूंचं कुठंच नाव नाहीये। तो काय फक्त हिंदूंसाठीच नाही, ज्याचं रक्त लाल आहे आणि जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्याच्यासाठी भगवद्गीता आहे। आपण खऱ्या अर्थानं भगवद्गीतेचा जो साधन योग आहे केल्याशिवाय मिळत नाही, मोफत घेणार नाही, केलेले फुकट जात नाही, निराश होणार नाही। काम करण्याची शक्ती तुझ्यात आहे, न्यूनगंड ठेवणार नाही। काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे, विश्वास घालवणार नाही। प्रत्येक व्यक्तीनं गीता, आपण म्हणतो ना, फक्त गीतेचा एवढा साधन योग जरी आपल्या जीवनात आणला तरी त्याच्या जीवनामध्ये ती व्यक्ती कदापि अपयशी ठरणार नाही। आपण म्हणतो ना की 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचनाच मुळात त्याच्यासाठी झाली आहे की ती संस्कृत मध्ये होती भगवद्गीता आणि 12व्या शतकामध्ये प्राकृत मध्ये